त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो बेसन, थोडी हळद, मिरची पावडर, मीठ, चिंच ही इथं मी 10 मिनटं भिजत घातलेली, त्या चिंचेचा कोळ घेतलेला आहे। सगळं बेसन आणि ते सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे। नंतर त्यात तांदळाचं पीठ ॲड करायचे। पानांच्या शिरा या सुरीने व्यवस्थित कापून घेऊन बेसन पिठामध्ये पांढरे तीळ ॲड करून प्रत्येक पानाला व्यवस्थित बेसनचं जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थित लावून एका रोलसाठी 4 ते 5 पाने वापरून आपण छान रोल करून घ्यायचे। प्रत्येक पानाला लावा, कारण कसं आहे नाही लावलं ना मग ते बेसन वडी व्यवस्थित होत नाही आणि नुसतं पानांचंच हे राहते, त्याच्यामुळे ते काही जास्त टेस्टी लागतही नाही। आणि शक्यतो वड्या करताना काळ्या देठाच्या पानांचा वापर करायचा, म्हणजे घशाला असं त्या वड्या खाल्ल्यावर घुसघुसत नाही। प्रत्येक रोलच्या वेळेला बेसन पीठ लावल्याने कसे वडी छान दिसते कापल्यावर आणि खायला पण छान वाटते। प्रत्येक रोलला बेसन पीठ लावल्यानंतर ना आपण वरतूनही थोडंफार पीठ लावायचं आणि हे साईडचे 2 टोकं आहेत ते बेसनच्या पिठाने पॅक करून घ्यायचे, म्हणजे वडी कापताना किंवा तळताना तेलामध्ये फुटत नाही। अशा प्रकारे वडी आपली तयार झालेली आहे। त्याच्यावर असे वरतून आपण तीळ टाकायचे, म्हणजे कापल्यावर ते छान दिसतात। आता मी इथे कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे एका फुलपात्रात, आणि कुकरमध्ये पाणी टाकून फुलपात्रामध्ये पण पाणी टाकले आणि त्याच्यावर जाळीचं प्लेट ठेवून दुसरी एक प्लेट ठेवून त्याच्या आता मी 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे। आता हे 1 तास मी थंड केलेत। आता ह्या वड्या पातळशा किंवा जाडसर जशा तुम्हाला लागतील तशा कापून घ्यायच्या। मी पातळ घेतलेल्या आहेत कारण तेलामध्ये त्या कुरकुरीत होतात। अशा व्यवस्थित छान पाडून कडकडीत तेलामध्ये तळायच्या। तेल गरम करून परत गॅस बारीक करून स्लो गॅसवरच तळून घ्यायच्या व्यवस्थित। आता तेल तापलेलं आहे, मी इथे वड्या तळून घेते। मी तेल गरम करून घेतलं आणि मग पुन्हा मीडियम गॅसवर छान कुरकुरीत तळल्या आहे। बघा किती छान वड्या तयार झाल्यात। माझ्या अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।